अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर मी जाहीर सभेत विचारतो की 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी नाही मुक्ती ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? सगळे सांगतात मिळाली. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली होती. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि ती खोळंबून टाकली. आता तुम्हाला मी विचारतो, किनारपट्टीवरती जेव्हा 2 वादळं धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? हे मला तुम्ही सांगा. होती की नव्हती? अगदी चिपळूणमध्ये सुद्धा मी आलो होतो, अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो. याचा अर्थ असा की जे होणार नाही, चंद्रावरती पूल करेन, घराघरामध्ये आणखीन काहीतरी करेन, असं वेडवाकडे मी बोलत नाही. जे होण्यासारखं असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो. आणि म्हणून तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक 10 वर्षाच्या थापा, ही मोदी गॅरंटी, आणि दुसऱ्या बाजूला माझं वचन, जे मी वचननाम्यात दिलं ते मी करून दाखवणार. तुमची निवड तुमच्याकडे. उद्धव ठाकरेचं वचन तुम्हाला महत्त्वाचं आहे का मोदीची गॅरंटी? हे महाराष्ट्राने उत्तर द्यायचं आहे. आणि यांची गॅरंटी तुम्हाला माहिती आहे. यांची गॅरंटी म्हणजे अशी, मगाशी जे मी बोललो ना, एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचाऱ्यांची फौज घेऊन हे आपल्यावरती चाल करून येत आहेत. अख्खा कोकण जणू काय यांनी विकायलाच काढलेला आहे. नाणारच्या बाबतीमध्ये जे झालं, जैतापूरला झालं, बारसूमध्ये, आपल्याला कळण्याच्या आत परप्रांतीयांनी इकडे येऊन जमिनी केव्हा बळकवल्या तुम्हाला कळलं सुद्धा नाही, आम्हाला सुद्धा कळलं नाही. आणि पुढचा जो धोका आहे तो हा किनारपट्टीचा विकास ते सिडकोकडे देत आहेत. सिडको म्हणजे यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, बगल बच्चे, सूट बूट की सरकार.